नमस्कार मंडळी. तर आता काही दिवसांनीच मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे आणि मार्गशीर्षच्या महालक्ष्मी आईच्या गुरुवारच्या पूजेमध्ये आपल्याला बरचसं साहित्य लागतं. तर त्यासाठी लागणारे स्पेशल मुखवटे आणि वस्त्र आणि त्याशिवाय आपण देवी आईला सजवण्यासाठी जे अलंकार लागतात ते सर्व काही आपल्याला एकाच दुकानात मिळणार आहे. तर आज मी कोणत्या दुकानाला भेट देणार आहे, चला तर मग पाहूयात. तर मंडळी, आज आपण शृंगार वस्तू भांडार या शॉपला भेट दिलेली आहे. या शॉपचा डिटेल ऍड्रेस हा स्क्रीनवरती फ्लॅश होतच असेल. तर हे शॉप जांभळी नाक्याला आहे. ब्ल्यू चिंतामणी सोसायटीमध्ये हे शॉप आहे, कडवा गल्लीमध्ये. तुम्ही जर कडवा गल्लीमध्ये गेलात तर लगेचच 1 मिनिटाच्या अंतरावरती हे दुकान आहे, तुम्हाला लगेचच मिळून जाईल. तर हे शॉपचे ओनर आहेत स्वप्नील दादा. तर काही टेक्निकल ग्लिचेसमुळे मी इथे व्हॉइस ओव्हर देत आहे. तर दादा आपल्याला इथे महालक्ष्मी अंबाबाईच्या मुखवट्यांचे कलेक्शन हे दाखवत आहेत. तर सर्वप्रथम आपण प्लास्टिकच्या मुखवटे हे बघत आहोत. तर प्लास्टिक मध्येच तुम्ही बघू शकता की किती सारे मुखवटे आलेले आहेत, नवीन मुखवटे आहेत. तर इथे ना प्लास्टिकच्या मुखवट्यांमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे, तुम्ही बघू शकता. तर ही जे सगळे आपण संपूर्ण जे कलेक्शन बघितलेलं आहे ते महालक्ष्मी आईच्या मुखवट्यांचं आहे, प्लास्टिक मधल्या मुखवट्यांचा आहे आणि शेवटचा जो तुम्ही मुखवटा बघत आहात तो फायबर मध्ये आहे. 8 इंचापासून ते अगदी 12 इंचापर्यंतचे मुखवटे आहेत. जर तुम्हाला ब्लॅक कलर हा मुखवट्यावरती नको असेल तर गोल्डन मध्ये सुद्धा प्लेन असा इथे मुखवटा आहे, तो तुम्ही इथे खरेदी करू शकता. आणि शेवटचा जो मुखवटा आहे तो फायबर मधला आहे आणि त्याच्यावरती खूप सारं हे काम केलेलं आहे. तर तो मुखवटा थोडासा एक्सपेन्सिव्ह असतो. जर तुम्हाला महाग जर घ्यायचे नसतील तर तुम्ही प्लास्टिक मध्ये हे मुखवटे घेऊ शकता. 1 2 3 10 इंच आहे. हा 8 इंच आहे का? आणि मग हळूहळू थोडे थोडे 1 इंच वाढत मग इथे हा 12 इंचाचा आहे. हा 5 इंच आहे ना, सर्वात छोटा. हो हो. त्याच्यापासून हे 9 इंचापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. हे यावर्षीचं नवीन मॉडेल आहे. हे सुद्धा सुंदर डिझाईन आहे. याचं कोणाला हवं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही कुरिअरनी ऑल ओव्हर इंडिया आमच्याकडनं सर्व्हिस आहे, कुरिअरसाठी आम्ही पाठवतो. ओके. आणि शिपिंग चार्जेस मग फक्त आपल्याला ऍड होते. मुखवट्याची किंमत आणि जे दुकानामध्ये किंमत आहे तीच, जी म्हणजे ऑनलाईन कस्टमर असून दे किंवा वॉक इन कस्टमर असून दे, सर्वांसाठी एकच किंमत आहे. आणि ऑनलाईन वाल्यांनी म्हणजे डिस्काउंटसाठी पण हे करून आम्ही सेम रेट घेतो सर्वांसाठी. बरोबर आहे. आणि हा खळीवाला आहे बघा. हा खळीवाला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चंद्राच्या टिकलीमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न मिळणार आहेत. चंद्रकोर आहे, ही गोल टिकली आहे, मोठी टिकली आहे, परत भस्म आहे याच्यामध्ये, हे लावलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा हा मुखवटा आहे ना, ह्याच्यामध्ये टिकलीमध्ये फक्त फरक केलेला असेल, बाकी तुम्ही हा मुखवटा तुम्हाला हवा तसा घेऊ शकता. जसं हा कोणत्या मटेरियलचा आहे? पीओपीचा आहे. हा पीओपीचा आहे ना. एक सेम ह्याच्यामध्ये पीओपी आहे. हा फायबर आहे, हा पीओपी. तर बघू शकता तुम्ही फायबर आणि पीओपी मधलं जास्त ह्याच्यामध्ये चेहऱ्यामध्ये काही फरक नाहीये, फक्त मटेरियलमध्ये फरक आहे. आणि सुंदर त्यांनी काम केलेलं आहे याच्यामध्ये. तर हे कलेक्शन तुम्ही बघू शकता की हे सर्व कलेक्शन अगदी सुंदर असं फायबर मधलं कलेक्शन आहे. 1000 रुपयांपासून ते 2.5 किंवा 3000 पर्यंत किमतीचे इथे मुखवटे शॉप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे स्टोन वर्क मधले आता आपण बघत आहोत. आणि दादा ह्याचं काय मटेरियल आहे? हे फायबर मध्ये आहे. फायबर मध्ये फायबर आणि प्लस स्टोन वर्क केलेलं आहे त्याला. आणि ह्याची काय रेंज जाईल? ही साधारण 1500 पासून स्टार्ट होते ते 2500 पर्यंत आहे. ते 2500 पर्यंत. आणि हे किती इंचाचं असेल साधारण? 8 इंच 9 इंच दोन साईज मध्ये आहे. दोन साईज मध्ये आहे. तर हा एक वेगळ्या स्किन टोनचा आहे ना, ह्याला काय म्हणतात? ह्याला वेगळा थोडासा डार्क कलर, डार्क ब्राऊन असा वाटतोय. म्हणजे हा जो नेहमीचा आपला स्किन टोन पेक्षा थोडासा वेगळा आहे आणि खूप छान वाटतोय हा सुद्धा स्किन टोन. तर हा ह्या वर्षी दादा मला वाटतं नवीन आलाय, कारण मागच्या वर्षी नव्हता हा.
तर ह्या वर्षी तुम्ही बघू शकता खूप सारी व्हरायटी दादांकडे आलेली आहे. स्टोन वर्कमध्ये पण तुम्ही बघा, खूप इथे पण किती सुंदर आहे हा मुखवटा, काय काम केलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर ह्या शेड पण तुम्ही बघू शकता, 2 शेड आहेत ह्या. एक आपला जो नॉर्मल फेअर स्किन टोन असतो तसा आहे आणि हा थोडासा डार्क ब्राऊन आहे आणि दोन्हीवरती ही काय स्टोनवरती काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे कॅमेरा पण ते कॅप्चर नाही करू शकत, इतकं माझ्या त्या डोळ्यांना इतकं ते सुंदर वाटतंय, इतके आकर्षक काम केलेलं आहे आणि खूप छान आहे बघा. तुम्ही इथे येऊन ना तुम्हाला बरीचशी व्हरायटी ठाण्यामध्येच या शॉपमध्ये मिळू शकते, कुठेही आपल्याला जायची गरज नाही. आपल्या ठाण्यामध्ये इतकं सुंदर कलेक्शन असलेलं हे शॉप आहे की तुम्हाला मार्गशीर्षाची सगळी खरेदी इथे येऊन करता येईल. म्हणजे ज्वेलरी म्हणा, आपल्याला मार्गशीर्षाच्या देवीला सजवण्यासाठी जी लागते ती, मग तुम्ही इथे येऊन वस्त्रसुद्धा खरेदी करू शकता. तिथे भरपूर व्हरायटी आहे, तर तुम्ही इथे येऊन स्वतः भेट द्या. आणि जे बाहेर आहेत ठाण्याच्या, ते त्यांना ज्यांना येणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे तुम्ही येऊन कुरिअरची सेवासुद्धा दादांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर आता हे सगळं जे आपण बघत आहोत ते स्टोन वर्क वाले मुखवटे आहेत. हे सर्व कलेक्शन यावर्षी नवीन आलेलं आहे, कारण तुम्ही मागच्या वर्षीचे जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये हे कलेक्शन नव्हतं. हे ह्या वर्षी खूप सगळं नवीन कलेक्शन वेगवेगळ्या मुखवट्यांमध्ये आलेलं आहे. जर तुम्ही स्वतः या दुकानात खरेदी करायला आलात तर तुम्ही हात लावून बघू शकता. तर हे अजून काही मुखवटे आहेत तुम्ही बघू शकता, ह्याच्यावरती स्टोन वर्क हे केलेलं आहे. आणि दादा हे पण कोणत्या मटेरियलमध्ये आहेत? फायबर. हे फायबरमध्ये आहेत ना? तर हा पण फायबर मधलाच आहे का? हा फक्त प्लास्टिक आहे. पण हे प्लास्टिक मध्ये असलं तरी पण तुम्ही बघू शकता, प्लास्टिक मध्ये सुद्धा आता काय व्हरायटी आलेली आहे की आपण ओळखू शकणार नाही की फायबर आहे की प्लास्टिक आहे की अजून कोणतं मटेरियल आहे. तर मंडळी, मागच्या काही वर्षांपर्यंत फक्त फायबर मध्ये किंवा पीओपी मध्ये आपण सुंदर असे मुखवटे बघत आलेलो आहोत, पण ह्या वर्षी पीओपी पेक्षाही सुंदर आणि फायबर पेक्षाही सुंदर असं काम त्यांनी प्लॅस्टिकच्या मुखवट्यांवरती केलेलं आहे. हे ह्या वर्षीचं नवीन लॉन्च आहे आणि ह्या दुकानामध्ये ना तुम्हाला सगळे मुखवटे हे बॉक्स पॅकिंग मध्ये मिळतात. तर तेवढं त्यांनी काळजी घेतलेली आहे की तुम्ही व्यवस्थित ह्या गोष्टी घरी घेऊन जाऊ शकता. आणि प्लॅस्टिक सुद्धा इथे चांगल्या मटेरियल मध्ये आहे, अगदी थिक प्लॅस्टिक त्यांनी मुखवट्यांसाठी वापरलेलं आहे. आणि प्लॅस्टिकच्या मुखवट्यांची अजून एक खासियत अशी आहे की पीओपी म्हणा किंवा फायबरचे जे मुखवटे असतात ते हाताळायला तितके नाजूकपणे आपल्याला खूप दक्षता घेऊन त्याची काळजी घ्यावी लागते. पण प्लॅस्टिकच्या मुखवट्यांचं आपल्याला तेवढं काही काळजी करण्याचं कारण नाही, ते रफ टफ असतात. हा ह्यावर्षी ऑप्शन आलेला आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही प्रेफरन्स हा देऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये स्किन टोन मध्ये सुंदर काम हे त्यांनी केलेलं आहे. तर दादा हे किती इंच आहेत? हे जे 2 आहेत ते 8 इंचाचा आहे, हा 9 इंचाचा आहे. थोडासा साऊथ पॅटर्न मध्ये त्याचे डिझाईन आहे आणि डोळ्याचं काम देखील सुंदर आहे. हो, हा पण ह्या वर्षीचा नवीन आहे. मला वाटतं याच्यावरती जे वर्क आहे ना ते ह्या वर्षी नवीन आलेलं आहे हा पॅटर्न, कारण ह्याच्यामध्ये झुमक्यांना वगैरे पण खूप सुंदर असं काम केलेलं आहे. जर वरलक्ष्मी वगैरे पूजा असते, साऊथ इंडियन लोक जे वापरतात पूजेमध्ये, तर त्यांना सुद्धा हा उपयोगी आहे. इव्हन आपण सुद्धा आपल्या महालक्ष्मी आईच्या पूजेमध्ये वापरू शकतो, आपल्या नवरात्रीमध्ये वगैरे पण वापरू शकतो. हा पण एक सुंदर आहे, ह्याच्यावरती पण खूप सारं स्टोन वर्क केलेलं आहे, तुम्ही मुकुटावरती बघू शकता. आणि ह्याला बघा तुम्ही कानातले वगैरे घालायला ना दिलेले आहे, म्हणजे आपल्याला वेगळं काही घालायचं असेल तर तसं इथे जागा त्यांनी दिलेली आहे. तर दादा ह्यांची काय रेंज असू शकेल? हे साधारण 1,500च्या पुढेच रेंज आहे. हा, कारण ह्याच्यावरती तसं काम पडे बघा. इथे ना तुम्ही जसं वर्कवाला घ्याल ना तशी प्राइस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जितकं कोरीव काम, जितकं तुम्हाला असं भरलेलं पाहिजे किंवा जसं तुम्हाला प्लेन पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. हा दादा, तर आता वस्त्रांमध्ये तुमच्याकडे काय व्हरायटी आलेली आहे यावर्षी? वस्त्रांमध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. नऊवारीचं हे नऊवारी पॅटर्नमध्ये आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 5-6 कलर मिळणार आहेत. अरे वा, सुंदर त्याची बॉर्डर आहे आणि सुंदर साडी आहे, एक नंबर. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत, तुम्ही कोणताही येऊन घेऊ शकता. बघा तुम्हाला जसं आवड आहे, कोणता रंग तुमच्याकडे नसेल तर बघा मोरपिशी रंग पण खूप सुंदर आहे. असे वेगवेगळे जे रेअर कलर असतात ते सुद्धा आहेत. मी ह्याच्यामध्ये ग्रे कलर घेतलेला, मला आठवतंय. त्याच्यानंतर ही एक पॅटर्न आहे, त्याला महाराणी साडी बोलतात. त्याच्यामध्ये याची बॉर्डर सुद्धा मोठी आहे
महाराणी साडी आणि कॅनव्हास लावलेला आहे. हे 9 इंच आहे का? हो, ही 9 इंच आहे. याच्यात 7 आणि 9 दोन्ही साईज अवेलेबल आहेत. आणि 1 से 1 कलर याच्यामध्ये आहेत. हो, याच्यात खूप सुंदर सुंदर कलर दादांकडे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. बघा, हा कलर आहे, हा एक वाईन आहे, हा जांभळा आहे, खूप सुंदर आहेत. आणि हा पण एक छान पॅटर्न आलेला आहे, त्याला बाजूला तुम्ही बघू शकता असं मणी हे केलेले आहेत, गोल्डन मणी त्याला लावलेले आहेत बॉर्डरला. आणि ही बॉर्डर सुद्धा मोठी आहे. हो, खूप सुंदर आहे, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर छान छान कलेक्शन आहे अवेलेबल. आणि हे खाली आहे ते पैठणी नाही, हे खणाचं आहे. खणाचे छोटे वस्त्र आहेत. जर कोणाला छोटं ज्यांचं कलश वगैरे लहान असेल, नारळ लहान घेत असाल तर हे छोटं आहे बघा. किंवा देवीच्या वगैरे घरात मूर्ती असते, दुर्गा देवीची, लक्ष्मी देवीची, आणि मंदिरामध्ये नेहमी पण तुम्हाला वापरायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे वस्त्र घेऊन जाऊ शकता इथून. सुद्धा कलर छान छान आहे. हो, डेली यूज साठी पण देवीचे वस्त्रासाठी हे छान आहे, तर घरामध्ये देवी वगैरे असेल मूर्ती. आणि हे कसं आहे दादा? हे सुद्धा डबल कलर मध्ये आहे. हां, ह्याला खाली अशी गोटाची लेस लावलेली आहे, छान आहेत हे सुद्धा. तर हे सुद्धा एक बघा मल्टी कलर मध्ये आलेलं आहे, ह्याला सुद्धा गोटा बॉर्डर आहे, नवीन हे पॅटर्न आहे. तर अशी खूप सारी व्हरायटी दादांकडे आहे. वस्त्रांमध्ये सुद्धा ज्वेलरी सुद्धा आपण बघितलेली आहे. तर हे तुम्ही बघा, सुंदर असं वस्त्रांचं कलेक्शन इथे आलेलं आहे. तुम्ही जेव्हा इथे वस्त्रांचं कलेक्शन बघाल तर तुम्हाला असं वाटेल मी कोणती साडी घेऊ आणि कोणती नको घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे ना खणामध्ये आणि वेगवेगळ्या जरीच्या वस्त्रांमध्ये सुद्धा महालक्ष्मी पॅटर्नचे नवीन वस्त्र हे आलेले आहेत. तर प्रत्येक पॅटर्न वेगळा आहे, प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे. चंद्रकोरवाले सुद्धा इथे नवीन साड्या आलेल्या आहेत. आणि अगदी छोट्या साईज पासून 9 इंचाची जर तुम्हाला साडी हवी असेल तर तेवढी मोठी सुद्धा इथे उपलब्ध आहे. देवी आईला सजवण्यासाठी तुम्हाला जे ज्वेलरीचं कलेक्शन लागतं त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी इथे अवेलेबल आहे. तर माझं जर तुम्ही नवरात्रीमधील जर व्हिडिओ बघितलेले असतील तर स्वामींना मी देवीच्या स्वरूपामध्ये सजवलेलं होतं. आणि जितक्याही मी स्वामींना साड्या म्हणजे हे जे वस्त्र वापरलेले आहेत ते सगळे वस्त्र ह्याच दुकानातून मी घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा इथे जर याल तर तुम्हाला इतकी व्हरायटी बघायला मिळेल. तुम्हाला जो हवा तो कलर, जो हवा तो पॅटर्न इथे बघायला मिळेल. अगदी लहान साईज पासून 9 इंचापर्यंतच्या साड्या इथे उपलब्ध आहेत. तर मंडळी, ज्वेलरीमध्ये जर बघायला जाल तर अगदी 20-30 रुपयांपासून नथींचं इथे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. अगदी साध्या नथीपासून अगदी अशा मोत्याच्या वेगवेगळ्या नवीन पॅटर्नच्या इथे नथी आहेत. त्याशिवाय कानातले म्हणा, झुमके म्हणा, त्याशिवाय गळ्यातल्यांमध्ये मोत्याच्या माळा, ठुशी, बोरमाळ, मोहनमाळ, महालक्ष्मी हार, तन्मणी, हे सगळं काही तुम्ही इथून खरेदी करू शकता. त्याशिवाय हळदी कुंकूसाठी लागणारे सुद्धा साहित्य इथे अवेलेबल आहे, जसे की वाणाचं साहित्य म्हणा, बांगड्या, आणि तुम्ही हळदी कुंकाचे इथून करंडे सुद्धा इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मी पाहिले होते. तर इथे तुम्ही एकाच दुकानात सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. त्यानंतर बघा, काही जण देवी आईला स्वतः साडी नेसवतात, म्हणजे वस्त्र खरेदी करण्यापेक्षा ते लोक स्वतः साडी नेसवतात. तर त्यासाठी लागणारे तुम्हाला जर अवयव हवे असतील किंवा वेगळे स्टँड हवे असतील तर ते सुद्धा इथून तुम्ही खरेदी हे करू शकता. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची होती की इथे होलसेल आणि रिटेल या दोन्हीमध्ये हा व्यवसाय चालू आहे. तर तुम्हाला जर दादांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आणि हे दुकान सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत चालू असतं. आठवड्याचे 7ही दिवस हे दुकान चालू असतं. तर तुम्ही इथे कधीही येऊन भेट ही दुकानाला देऊ शकता. तर मंडळी, मी स्वतः या दुकानातून खरेदी करते, त्यामुळे विश्वासाने तुम्हाला सांगू शकते की इथल्या वस्तूंची क्वालिटी ही अतिशय सुंदर असते. खूप व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मंडळी, हे देवीचे साचे आहेत. संपूर्ण देवीला साडी नेसवलेले असे अखंड साचे आहेत. याला कलश हा अटॅच असतो. त्यात फक्त आपल्याला नारळ ठेवून तुम्ही या साच्याला मुखवटा लावायचा आणि साक्षात तुम्ही महालक्ष्मी आईचं स्वरूप या साच्याला देऊ शकता. अगदी सोपं, काही मिनिटात होणारं हे काम आहे. तर आपल्या ठाणेकरांना कुठेही बाहेर खरेदी करायला जायची गरज नाही, कारण एकाच दुकानात तुम्हाला सर्व मार्गशीर्षसाठी लागणारं साहित्य हे तुम्ही इथे खरेदी करू शकता.
तर मंडळी, एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही साहित्य, सर्व मुखवटे, सर्व वस्त्र हे सगळं मला कव्हर करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मॅक्झिमम गोष्टी मी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तुम्ही इथे येऊन खरेदी करा किंवा ऑनलाईन सेवेचा हा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.